जसा अघोरचा उल्लेख येतो तसंच त्याच्यामध्ये येतात भूतक येतं हो. की तुम्ही भूतांना वश करता, भूत एखाद्याच्या मागे लावतात. सो हे काय नक्की सर? तर बघा, आता लोक काय बोलतात की भूतप्रेत असतात किंवा नसतात. बरोबर, तुम्ही स्मशानात जावा, काशीला जावा किंवा तारापीठ बंगालला जावा किंवा आदिशक्ती भगवतीचं तिथे पीठ आहे कामाख्या, तिथे तुम्ही स्मशानात जाऊन बसा, तिथे तुम्हाला जाणवेल की इथं काहीतरी आहे. मग आपल्यावर कोणी मूठ उतरवली किंवा आपल्यावर काळी जादू झाली आहे, वशीकरण झालंय, हे कसं जाणवतं आपल्याला स्वतःला? जसं मी माझ्या शिष्यांना सांगितलं की मी जर मेलो तर माझी समाधी बनवून झाल्याच्या नंतर मला असं भोग द्यायचा, मी तुमचं काम करेल, कारण की हा माझा शेवटचा जन्म आहे. बघा, देव स्वतः येत नाही. देवाच्या हाताखालचे जे गण असतात, भूत असतात, प्रेत असतात, पिशाच असतात, योगिनी असतात, यक्षिणी असतात, ते तुमच्या हेल्पसाठी येतात, तुम्हाला गाईड करतात. आता तुम्ही बोलले अंधश्रद्धा, बरोबर. आता मी एवढंच बोलेल, जर तुम्हाला एवढं जर असं वाटतंय की अंधश्रद्धा आहे तर तुम्ही स्वतः स्मशानात जावा किंवा जो मेलेला मुर्दा असतो त्याची राख तुम्ही खावा. मुस्लिम जे इस्लामिक समाज आहे, बरोबर, त्यांच्यामध्ये कसं दफन करतात. दफन केल्यामुळे जो मनुष्य असतो, स्त्री असू दे किंवा पुरुष असतो, त्याची आत्मा तशीच राहते. अंतिम संस्कार झालेला नसतो ना, मग ते लोक काय करतात, त्या कबरवर जातात, ती कबर सिद्ध करतात. भूत कुठे जास्त जाणवतात? जसं तुम्ही म्हणालात की पाण्यापाशी पण असतात, विहिरीपाशी असतात, झाडावर असतात, बरोबर, सगळीकडे असतात, पण बरोबर. तुम्हाला कुठे जास्त जाणवत की आहेत ते? जे लहान लहान मुलं असतात तिथे भावल्या वगैरे असतात, तर घरात जास्त भावल्या ठेवायच्या नसतात. हां, करणीमध्ये कसं असतं बघा, करणीमध्ये पण वेगवेगळ्या टाईपच्या असतात, चांगल्या पण असतात, काय काय वाईट पण असतात. कोणते लोक वशीकरणसाठी करतात की बाबा ह्याचा केस भेटले मला, नाही ही मुलगी सुंदर आहे तर हिचा केस घेईल मी आणि हिच्यावर वशीकरण करेल आणि मी हिच्यासोबत लग्न करेल. आता अघोर पंथामध्ये कोण चित्ता भस्म लावतो, बरोबर, कोण रक्त लावतो, कोणते जे साधक आहेत ते एकदम मलिन असतात, ते स्वतः मलमूत्र लावतात आणि मलमूत्र खातात तिथं. तर लोक बोलतात की हनुमान सात्विक आहे, बरोबर, बजरंगबली आपले मारुती राया सात्विक, बरोबर, पण पंचमुखी हनुमानाचं तुम्ही हे केलं तर रुद्र रूप आहे, बरोबर. त्यांना बळी लागते, दारू लागते, रक्त लागते, सर्व गोष्टी लागतात. तुमच्यात जर इतकी पॉवर आहे, जर समजा आपल्या सीमेवर जवान मरतात हो, किंवा मग पाकिस्तानचंच वाईट करायचं आहे, बरोबर. तर मग हे करणीने का नाही करू शकत?